नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मी शेती यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 23 जून. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामधील खानदेश भागामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला आज पाऊस पडणार आहे. कारण की त्या भागामध्ये जे आहे आपल्याला आज पाऊस पडलेला आहे. तसेच आता उद्या दिनांक आहे 23 जून. तर उद्याच्याला सुद्धा जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की जे आहे आता शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. काहींनी कापूस लागवड केलेली आहे. तर अशातच सर्व शेतकऱ्यांना जे आहे आता पावसाकडे या ठिकाणी लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांचे कधी पाऊस पडणार आहे. तर याबद्दल आपण जे आहे शेतकऱ्यांना एक आनंदाची या ठिकाणी बातमी सांगणार आहोत की शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज आहे 22 जून आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर या भागामध्ये जे आपलं आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपले जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि मुंबई तसेच कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये जे आपलं जसं की मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खानदेश भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. फक्त जे आपला आज रात्रीच्या दरम्यान विदर्भातील 3 जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल. त्यामध्ये चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आपला कमी झालेला आहे ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पूर्णपणे आपला कमी झालेला आहे. फक्त जे आहे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये नुसतं वारं सुटलेलं आहे. आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता उद्या दिनांक आहे 23 जून. तर उद्याच्याला जे आपला उद्या दुपारनंतर आपल्याला जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे. उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. तर नेमकी कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तर आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्याच्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या 23 तारखेला दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे नाशिक जिल्हा, तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तसेच बीड जिल्हा, मालेगाव, जळगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला, करंजा, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जळगाव, परोडा, सिक्री, नंदुरबार, अक्कोट, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, उमरखेड, तसेच जितूर, परभणी, माजलगाव, बीड, केज, परळी, अहमदपूर, लातूर, जामखेड आणि जे आहे परभणी, नांदेड, उमरखेड, पुसद, यवतमाळ. तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागामध्ये. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आज खानदेश भागामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडला आणि उद्याच्याला जे आहे सुद्धा आपला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कारण की उद्याच्याला जे आहे खानदेश भागामध्ये, उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. कारण की जे आहे राज्यामध्ये 23 छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे. परभणी, नांदेड, माजलगाव, गेवराई, लोणार, अंबड, जालना, जळगाव, अकोला, अमरावती या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान पाऊस पडणार आहे. उद्या सायंकाळी 4 आणि 5च्या दरम्यान. तसंच जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई भागामध्ये आणि कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान दुपारनंतर पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये पावसाचे वातावरण कमी राहणार आहे. उद्याच्याला जे आहे सोलापूर आणि धाराशिव, पंढरपूर आणि तुळजापूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर म्हणजे कमी राहील. म्हणजे शक्यतो जे आहे फक्त ढगाळ वातावरण राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील
फक्त हवामान कोरडे राहील, फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल. म्हणजे आज रात्रीच्याला जसं विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये, तसेच उद्या उद्या रात्रीच्याला सुद्धा त्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे. फक्त जे आहे उद्याच्याला काय होईल, जसं की आज खानदेश भागामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु जे आहे उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. कारण की मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये, तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्हा, अहिल्यानगरचा काही भाग, बीड लगतचा छत्रपती संभाजीनगरचा, त्या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान, उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये हा जो पाऊस उद्या दरम्यान पाहायला मिळेल, हा पाऊस म्हणजे पिकांना जीवदान ठरेल. म्हणजे तसा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. फार काय जोरदार मुसळधार पाऊस राहणार नाही. काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो, काही भागामध्ये उद्याच्या दरम्यान पाऊस, खानदेश भागामध्ये तसेच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे 23 तारखेला सुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मराठवाड्यामध्ये उद्याच्या दरम्यान पाऊस राहील उद्या दुपारच्या दरम्यान. तसेच 24 तारखेला सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो चांगला पाऊस पडणार आहे. व 24 तारखेला सुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो 24 तारखेच्या दरम्यान दुपारच्या नंतर चांगला पाऊस पडणार आहे. जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांनी लागवडसुद्धा केलेली आहे, कापूस लागवड. आणि अशातच शेतकरी जे आहे आता पावसाची वाट पाहत आहे. तर या सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण की जे आहे उद्याच्या दरम्यान, उद्या मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. 24 तारखेला सुद्धा जे आहे 23 आणि 24 तारखेदरम्यान मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडेल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये आपल्याला 24 तारखेदरम्यान चांगला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. शक्यतो जे आहे 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे 25 तारखेला राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी होईल. 25, 26, 27 तारखेदरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे 26, 27, 28 तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे सध्या तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जसं की शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पाऊस पडणार आहे. आणि आज रात्रीच्याला जे आहे सगळीकडे मराठवाड्यामध्ये हवामान कोल्ड राहील. आज रात्रीच्या दरम्यान, आज रात्री फक्त चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये पाऊस राहील. आणि मुंबईचा जो भाग आहे, मुंबई आणि कोकणपट्टीमध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल. आणि उद्याच्याला जे आहे दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश भाग, तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये आणि जालना, अंबड या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे. आणि 24 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. 24 तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. पिकांना जीवदान ठरेल असा पाऊस आपल्याला जे आहे 24 तारखेदरम्यान या ठिकाणी सर्वदूर पाऊस आपल्याला जे आहे 24 तारखेदरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 24 तारखेला सर्वदूर पाऊस पडणार आहे. फक्त ही 24 तारीख आहे की त्या दिवशी सगळीकडे पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, धन्यवाद.